रसिक श्रोते हो, आपणास डॉक्टर सायलीचा सस्नेह नमस्कार. PhD पहावी करून या पुस्तकाचं लिखाण करून जवळजवळ 3 वर्षे उलटली. प्रत्येकापर्यंत हे पुस्तक पोहोचवणं अगदीच अशक्य आहे. त्यामुळे म्हटलं, चला या पुस्तकाचीच एक ऑडिओ मालिका बनवूया. अर्थातच हा विचार काही माझा नव्हता. मला सदैव पाठबळ देणारे माझे यजमान श्री सत्येंद्र नार्वेकर यांचा होता. तर आता माझ्या सर्व जिव्हाळ्याच्या रसिक श्रोत्यांना अभिवादन करून पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाला मी आरंभ करते. प्रकरणाचं नाव आहे बालपणाचा काळ सुखाचा. आज 2022, नवीन वर्षाचा नवीन दिवस. वर्ष कशी भरभर पुढे सरकतात ना. वर्षांची गोळाबेरीज करताना जीवनाचे काटे किती पुढे सरकले ते सुद्धा लक्षात येत नाही. शिक्षण, नोकरी, लग्न आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या, आजारपणं, मुलांची शिक्षणं, त्यांची करिअर, वेळप्रसंगी येणाऱ्या नैमित्तिक जबाबदाऱ्या, या सर्व करता करता अगदीच जीव मेटाकुटीला येतो. पण आपण आपले चालतच असतो. मग कुठेतरी मनाला जबरदस्त किक लागते आणि जाणवतं, अरे चा, काहीतरी हातातून निसटलंय. काय बरं, अलगदपणे अगदी निसटून गेलंय. त्याचा शोध घेताना मग भूतकाळातली आठवणींची जंत्री हाताशी लागते. मी डॉक्टर सायली सत्येंद्र नार्वेकर, पूर्वजन्मीची राजश्री वागधरे, जन्म चिंचवड, पुणे. जन्म, बालपण, शिक्षण सब कुछ अगदी चिंचवड, पुणे. DS काळभोर चाळ, काळभोर नगर, रस्टन कंपनीजवळ. आमच्या चाळीतल्या घराचा हा पत्ता. आमचं एकत्र कुटुंब, जवळपास 26 जणांचं कुटुंब. काका, आत्या, आम्ही चुलत भावंड, आजी, आजोबा, तसेच नोकरीच्या निमित्ताने असलेले आमचे नातेवाईक, म्हणजे अगदी भरलेलं गोकुळच म्हणा ना. या सगळ्यांना एका सूत्रात बांधून ठेवणारी आमची आजी, म्हणजेच आमची आई. अतिशय खंबीर, कणखर, परंतु अगदी कडक शिस्तीची. तिचा जबरदस्त दरारा होता. तिच्यासमोर कोणाची बोलण्याची शहामत नसे. आम्ही सर्व भावंड तिला अगदी घाबरूनच असायचो. आजीच्या सुना, मुलं, नातवंड यांना तिने तिच्या शिस्त, माया, धाक या त्रिसूत्रीत बांधून ठेवलं होतं. तिची माया दाखवण्याची ना अजबच तऱ्हा असायची. आम्हाला कधी तिने प्रेमाने जवळ घेतलंय किंवा प्रेमाने 4 घटका आमच्याशी बोलली आहे असं कधीच झालं नाही. पण मोर्या गोसावीची किंवा आकुर्डीच्या खंडोबाची यात्रा असली की ती आम्हाला 1-1 रुपया खाऊला द्यायची. असे बिचकून पाहू नका, 1-1 रुपया म्हणजे त्या काळातला 80 सालातला. म्हणायची, चला मजा करा म्हणायची. त्यातून मग आम्ही फुगे, भेळ, लाल शेव असं काही बाई विकत घ्यायचो. आमच्या आईला तिचे पाय आणि पाठ चेपून द्यावी लागायची, अगदी रोज रात्री आणि दिवसा देखील. आठवड्यातून 2-3दा कांशाच्या वाटीने तळपायाला मालिश करावी लागायची. तेव्हा आई व काकू घरातली सगळी कामं आटोपली की त्या सर्व काही करायच्या. माझ्या नकळत्या वयात हे सेवा शुश्रूषा संस्कार माझ्या मनावर अगदी पक्के कोरले गेले आणि तेही अगदी आजतागायत. माझी आई सगळ्यात थोरली सून, त्यानंतरची काकू, काकी आणि छोटी काकी, आणि काका म्हणजेच माझे आबा, आणि माझे वडील बजाज टेम्पो, तर भाई काका टेल्को, आणि सगळ्यात धाकटे काका PCMTमध्ये. यापैकी भाई आणि अण्णा काका यांना आजीने स्वतःच्या हिमतीने त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले. वेळप्रसंगी थोरा मोठ्यांकडेही शब्द टाकला त्यांच्या नोकरीसाठी, परंतु त्या उपकाराची परतफेड देखील तिने केली. अगदी अशीच होती आमची आई. ती स्वतः शिकलेली नव्हती, पण शिक्षणाचे महत्त्व मात्र पुरेपूर जाणून होती. आमचे कुणाचे फाजील लाड केले नसले तरीसुद्धा सर्वांवर आमच्या तिची माया होती. विशेष म्हणजे नातवांवर. गहूवर्णीय, मध्यम बांध्याची, 9वारी लुगडं, मानेवर गच्च बांधलेला आंबाडा, आणि पान खाऊन अगदी लालेलाल झालेले ओठ, आणि तोंडात मुरलेली कोकणी भाषा, अशी होती आमची आई. फार मोठी सुगरण. मांसाहारी स्वयंपाक म्हणजे अगदी तिची खासियतच. 15 दिवसांनी केला जाणारा गरम मसाला, रोज सकाळ संध्याकाळ कांद्या खोबऱ्याची पाट्यावर वाटली जाणारी वाटणं, तऱ्हेतऱ्हेचे माशांचे प्रकार आणि त्यांना लागणारे मसाले आमच्या आजीच्या मनातल्या रेसिपी बुकमध्ये अगदी फिट असायचे. तिला मिक्सरवर वाटलेली वाटणं चालायचीच नाहीत तर ती सरळ म्हणायची, आग लागो तुमच्या मिक्सरांना.
त्यामुळे नाईलाजाने का होईना आम्हाला पाटा वरवंटा घेऊन वाटायला बसावेच लागायचे. मांदेली हा आमच्या आजीचा वीक पॉईंट होता. तिच्या स्वयंपाकाच्या चवीची चर्चा अगदी मुंबईच्या नातेवाईकांमध्ये पण असायची. तिचा स्वयंपाक कधी तोलून मापून झाला नाही. 1 इंच आलं, 4 वाट्या तांदूळ, 2 चमचे तेल असल्या मापवाटीच्या प्रमाणात तिने कधीही स्वयंपाक केलाच नाही. तर आमच्याकडे माणसं जरा जास्तच असल्याने मोठी मोठी पातेली भरून स्वयंपाक व्हायचा. त्यातही शाकाहारी वेगळा, मांसाहारी तर अगदीच वेगळा. आजोबांना रक्तदाबाचा त्रास असायचा. मग त्यांच्यासाठी बिन तेलाचा बिन मिठाचा स्वयंपाक आणखीन वेगळा व्हायचा. आजीच्या हातचं ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांनी आपल्या आवडीची पोचपावती कायम दिली आजीला. आला गेला पै पाहुणा तृप्तीचा ढेकर देऊनच जायचा. अशी होती आमची आई. जणू काही अन्नपूर्णाच. पोटात सगळ्यांविषयी तिला माया असायची, पण रागवणं मात्र तिचं वरवरचं असायचं. या स्वभाव धर्माविरुद्ध होते आमचे आजोबा, म्हणजेच बाबा. अगदी धीर गंभीर आणि अत्यंत शांत. कधी रागावणं नाही, चिडचिड नाही, कधी ओरडून बोलल्याचं देखील आम्हाला ऐकिवात नाही. वयाच्या 60पर्यंत रस्टन कंपनीत इमाने इतबारे नोकरी केली आणि निवृत्त झाल्यानंतर गावी जाऊन राहिले. त्यांना गावची विशेष ओढ होती. माडबन धाणिवरे गावात सर्वानुमते चिरेबंदी घर बांधण्यात आलं. मग त्याची देखरेख आणि तजवीज करण्यासाठी माझी आई गावी जाऊन राहिली. सोबतीला आजोबा होतेच. घर कसलं जणू काही फार्म हाऊसच. 100हून अधिक कलंब म्हणजेच आंब्याची, हापूस आंब्याची झाडं, नारळीची झाडं, 5 खोल्यांचं प्रशस्त घर, पुढे भलं मोठं अंगण, छोटेखानी तुळशी वृंदावन आणि बाजूलाच असणारी विहीर. आमच्या दुर्दैवाने त्या विहिरीला खारं मचूळ चवीचं पाणी होतं. कारण खाडीचा हिस्सा घराला लागून असल्यामुळे पाण्याची चव बिघडली होती. ती अजूनही तशीच आहे म्हणा. पावसात मात्र पावसाच्या पाण्यामुळे त्याची चव निर्मळ होते. आजोबा फार मोजकं बोलायचे, अगदी निस्पृह. त्या काळात देखील आजोबांनी त्यांच्या घर, शेती, इतर मालमत्तेतील हिस्सा स्वखुशीने आपल्या भावंडांना देऊन टाकला होता, जे आमच्या आजीला कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या थोड्या कुरबुरी व्हायच्या, पण आजोबांनी कायमच नमतं घेतलं आजीपुढे. त्यामुळे आपापसातले वाद कधी विकोपाला गेले नाहीत त्यांचे. आजोबांचं नेहमी एकच पालुपद असायचं, काही झालं तरी माझा शेवट माझ्या गावच्या मातीतच झाला पाहिजे. परंतु आपण माणसं फक्त ठरवत असतो ना, आणि ठरवणं तेवढंच आपल्या हातात असतं. पण नियतीची योजना मात्र मोठी न्यारी असते. दुर्धर आजारामुळे आजोबांना पुण्यात आणण्यात आलं. डॉक्टर, औषधं, पथ्य याच्या जोरावर ते 4 ते 5 महिने राहिले. परंतु 25 डिसेंबर 1987ला बाबा आमच्यातून निघून गेले कायमचेच, केवळ वयाच्या 62व्या वर्षी. मनाच्या कोमल आणि शांत व्यक्तिमत्वाचा अंत झाला. कुसुमाहुनी कोमल, स्निग्धतेचा अखंड झरा, मंद तेवणाऱ्या नंदादीपापरी. माझे आजी आजोबा विलक्षण तर होतेच, 2 विरुद्ध व्यक्तिमत्वाची माणसं असूनही त्यांचं सहजीवन इतरांसारखं सर्वसामान्य होतं. कधी गोड तर कधी आंबट.